नमस्कार मित्रांनो, सिने जगतमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण बोलणार आहोत अशोक सराफ यांच्याविषयी. 18व्या वर्षी रंगभूमीवर पहिलं पाऊल ते इंडस्ट्रीचे अशोक मामा आणि आज महाराष्ट्र भूषण अशोक सराफ. मित्रांनो, हा प्रवास खूप काही सांगून जातो. शिरवाडकरांच्या ययाती आणि देवयानी या व्यावसायिक नाटकापासून रंगभूमीवर पहिलं पाऊल ते मराठी हिंदी चित्रपटामध्ये विविध भूमिका साकारणारे अशोक सराफ. मित्रांनो, आपल्याला आठवत असेल आपलं बालपण ज्या हास्य विनोदाच्या किस्स्यांनी भरून गेलं ते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ. अशोक सराफांनी पुढे पांडू हवालदारमध्ये इरसाल पोलीस आणि राम राम गंगाराममध्ये मामदा खाटीक या बहुरंगी भूमिका साकारल्या. मित्रांनो, लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ या जोडीने महाराष्ट्राला हास्य विनोदाने अक्षरशः खळखळून हसवलं. याच्यामध्ये दोन दिग्दर्शकाची महत्त्वाची भूमिका होती. पहिले दिग्दर्शक सचिन पिळगावकर आणि दुसरं नाव ते म्हणजे महेश कोठारी. मित्रांनो, अशोक सराफ यांनी व्यावसायिक नाटकं, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, हिंदी मालिका, मराठी मालिका आणि आज परत व्यावसायिक नाटकं या संपूर्ण प्रवासामध्ये अशोक मामांनी दर्जेदार अभिनयाच्या जोरावर आपलं नाणं खणखणीत वाजवलेलं आहे. मित्रांनो, विनोद म्हटलं की आपल्याला मराठी चित्रपटातले काही किस्से समोर दिसतात. धनंजय माने इथेच राहतात हे वाक्य आजही महाराष्ट्राच्या ओठावर आपल्याला ऐकू येतं. त्याचबरोबर हिंदी चित्रपटामध्ये कॉमेडी भूमिका केलेले अशोक सराफ, त्यामध्ये करण अर्जुनमधील मुन्शीजीची भूमिका असेल किंवा अजय देवगणबरोबर साकारलेले इतर कॉमेडी भूमिका. अशोक मामांनी आपल्या दर्जेदार अभिनयाच्या जोरावर अनेक भूमिका समर्थपणे साकारल्या आहेत. धूमधडाका, दे दणादन अशी ही बनवाबनवी या चित्रपटाच्या जोरावर महाराष्ट्राने अशोक सराफ आणि लक्षा या दोन अभिनेत्यांना डोक्यावर घेतलं होतं. अशोक सराफ आजही रंगभूमीवर काम करत आहेत आणि विशेष म्हणजे योग्य वेळी योग्य वयामध्ये त्यांना दिलेला सन्मान हा खऱ्या अर्थानं अभिनयाचा सन्मान आहे असं मला वाटतं. अशोक सराफ यांचं ऋतम मराठीकडून मनपूर्वक अभिनंदन. प्रेक्षकांनो, अशाच सिनेजगतमधल्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी ऋतम मराठीला फॉलो करा, लाईक करा. धन्यवाद.